सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून विकासाचा एक नवा आदर्श नमुना उभा केलाय। विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गावाने स्वच्छता, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि पर्यावरण या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। गावात प्लास्टिक मुक्ती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। तसेच जलशुद्धीकरण केंद्रावर कापडी बॅग वेंडिंग मशीन बसवून स्वच्छतेचा संदेश अधिक बळकट करण्यात आलाय। ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सवय ग्रामस्थांनी आत्मसात केल्याने कचरा व्यवस्थापन अधिक सुलभ झाले। शैक्षणिक सुविधांनाही प्राधान्य देत गावात सावित्रीबाई फुले अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि विविध पुस्तकांची सोय स्थानिकांच्या सहभागातून उपलब्ध करून देण्यात आली आहे। या अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा केंद्रबिंदू ठरत आहे। पायाभूत सुविधांच्या बाबतीतही गावाने मोठी झेप घेतली आहे। 100% भूमिगत गटारी पूर्ण झाल्या असून सर्व रस्त्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे। गावात दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पूर्णतः मार्गी लागलाय। त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळालाय। ग्रामसेवक परेश जाधव यांनी सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क उभारण्याचा मानस आहे। ग्रामस्थांना अधिक सुविधा देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 2 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सुमारे 10,500 वृक्ष लागवडींपैकी सर्व वृक्ष आजही जिवंत आहेत। ही विशेष बाब ठरली आहे। विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात आले। एकूणच बारागाव पिंपरी ग्रामपंचायत ही सर्वांगीण विकास साधत इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरत असून समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रभावी नमुना म्हणून पुढे येत आहे। गाव पातळीवरील ज्या पायाभूत सुविधा होत्या याच्यामध्ये आज आमूलाग्र असे बदल झाले। पर्यावरण संदर्भात जर बोलायचं झालं तर प्लॅस्टिक बंदी जो सध्या सर्वात मोठा भीषण प्रश्न या आपल्या सर्व देशाला आपण सामोरे जातो आणि या माध्यमातून आम्ही गावात प्लॅस्टिक बंदी केली आणि प्लॅस्टिक बंदीच्या जनजागृती म्हणून आम्ही गावात सर्व कुटुंबांना कापडी पिशव्यांचं वाटप केलं। किंबहुना आम्ही त्याच्याही पुढे जाऊन आमचं ज्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे जिथं ग्रामस्थ दैनंदिन पाण्यासाठी येतात त्या ठिकाणी आम्ही कापडी बॅग वेंडिंग मशीन बसवलं आणि आम्ही 10 रुपयाला एक कापडी पिशवी तिथे ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली। त्यामुळे अनेक प्रकारचे मोठे बदल या अभियानाच्या माध्यमातून निश्चित झाले। लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागल्या। कचरा विलगीकरण सारखे जे भेडसावणारे प्रश्न आम्हाला होते त्याच्या देखील लोकांना सवयी लागल्या। आम्ही घरोघरी कचरा कुंड्यांचं ओला आणि सुक्या कचऱ्याचं विलगीकरणाच्या लोकांना सवयी लावल्या। अशा छोट्या छोट्या गोष्टी पण याचे निश्चित मोठे परिणाम, सकारात्मक परिणाम भविष्यात गावकऱ्यांना याचे दिसणार आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेबांनी प्रत्येक गावात अभ्यासिका असावी असा उपक्रम मांडला होता। आपल्या गावात काय आहे सद्यस्थिती, काय सांगा? निश्चितच आमच्या जिल्हा परिषदचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकारजी पवार सर, त्याचप्रमाणे आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेरे मॅडम, आमच्या विभागाच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर वर्षाजी फडोळ मॅडम, आमचे मार्गदर्शक गटविकास अधिकारी अशोक भवरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही गावात सावित्रीबाई फुले अभ्यासिकेची निर्मिती केली आणि त्यामध्ये आम्ही मुलांना बसण्यासाठी चेअर्स असतील किंवा जे प्राथमिक फर्निचर्स असतील त्याचप्रमाणे कपाट, शेल्फ असतील हे सर्व उपलब्ध केले। काही ग्रामस्थांनी आम्हाला पुस्तकं उपलब्ध करून दिली। त्यामुळे जे शहराच्या ठिकाणी मुलांना जावं लागत होतं त्याची ते हेळसांड नक्की थांबणार आहे आणि भविष्यात जे मुलं आहेत आत्ता नवीन जे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये ग्रामीण भागात या सुविधा कमी होते आणि त्याचे निश्चित एकदम मोठे बदल या मुलांमध्ये होणार आहेत आणि त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी एक चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून अजून काही नवीन उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे का? हो, ग्रामपंचायतीमध्ये निश्चितच शेवटी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। परंतु तरी देखील गाव पातळीवर जे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध असतात यांच्यासाठी नाना नानी पार्कचा आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। किंबहुना आम्ही ते एक टार्गेट ओरिएंटेड ते काम आम्ही घेतलेलं आहे। ग्रामस्थांना अधिकाधिक चांगल्या सुविधा आताच सुद्धा देतोय आणि भविष्यात देखील आम्ही त्या देण्याचा आमचा मानस आहे। पुढील काळात गाव अधिक समृद्ध करण्यासाठी प्राधान्याने कामं कोणते असणारे, काय सांगा? आता आम्ही खरं जर पाहिलं तर आता ज्या मूलभूत सुविधा आहेत गावामध्ये भूमिगत गटारी आमच्या 100% पूर्ण आहेत, रस्ते झालेले आहेत, दिवाबत्तीची सुविधा झालेली आहे, पाण्याच्या सुविधा झालेल्या आहेत।
तर वृक्ष लागवडीकडे आमचा थोडा जास्त कल असणार आहे. या माध्यमातून आम्ही यापूर्वी 2 वर्षापूर्वी सेड ट्रीज संस्थेच्या माध्यमातून जवळपास 10,500 वृक्ष लागवड केली आणि सांगायला आनंद वाटतो की 100% वृक्ष जगले. आणि या वर्षी देखील या माध्यमातून आम्ही स्मशानभूमी परिसर असेल, आमच्या ग्रामपंचायत कार्यालय परिसर असेल किंवा काही शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी एक चांगली प्रेरणा देऊन आणि आम्ही देखील त्या कार्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. घरकुलाचा देखील मुख्य प्रश्न आहे, तो देखील आपण सोडवला आहे, त्याबद्दल काय सांगा? घरकुलांच्या बाबतीत जर बोललं, माझ्या गावाच्या बाबतीत बोललं तर आमच्या गावात जवळपास सर्व घरकुलं पूर्ण होते. 4 घरकुलं 2024-25 मध्ये माझ्याकडे होते आणि ते सर्व घरकुलं पूर्ण झाले. आगामी काळामध्ये शासनाचा जो ऑनलाईन सर्वेक्षण झालेला आहे त्याच्या अंतिम याद्या शासन स्तरावर गेलेल्या आहेत. या वर्षामध्ये म्हणजे मागचं टार्गेट संपून नवीन वर्षामध्ये घरकुलाचं उद्दिष्ट आम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे देखील जे बेघर निराधार लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.